गजर माऊलीचा, गजर माऊलीचा. हॅलो. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. परी माझ्या दैवा पार नाही, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरी ग वाटे देवा. टाळी वाजवून भजन करा विठ्ठला. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्राप्त स्थळी, प्राप्त वेळी भगवत चिंतना करता घेतलेला अभंग. याची अवध भूतलावर जन्मलेल्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजवणारे जगमान्य संत, संतमान्य संत, देवमान्य संत, वैराग्य रागरसिक शब्द प्रभू जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चारचरणाचा गोड असा उत्कृष्ट असा अभंग. विठ्ठल अभंग फार गोड आहे, सोपा आहे, साधा आहे, सरळ आहे, छोटा आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे आणि पाठातलाही आहे ना. नाही म्हणायचंच नाही आज. म्हणून आजच्या अभंगाचा थोडक्यात भावार्थ असा आहे, या समाजातील जो कुणी वर्ग आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, ज्याला आपलं हित कळालेलं आहे आणि हिताच्या ठिकाणी जो जागा आहे, जगद्गुरु तुकोबराई म्हणतात धन्य माता पिता तयाची. जगद्गुरु तुकोबराई त्याच्या माता आणि पित्याला धन्यता देतात बाबा. ते म्हणतात अशी सात्विक मुलं मुली, असे सात्विक रत्न ज्या ज्या घरामध्ये, ज्या कुटुंबामध्ये जन्माला येतात ना, खरंच कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. म्हणजे काय, अशा सात्विक मुलांचं कर्तृत्व कार्य बघून तुम्हा आम्हाला आनंद वाटावा यात काही नवल, पण माझ्या भगवंताला सुद्धा आनंद वाटतो, हर्ष वाटतो. तयाचा हरिक. मग अशी सात्विक मुलं जन्माला आल्याच्या नंतर कर्तव्य तरी काय करतात, कर्तृत्व तरी काय करतात. तुकोबराई म्हणतात अहो काय सांगावं, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. म्हणून मला असं वाटतं की या सज्जनांची सेवा माझ्या हाताने घडावी, मला त्यांची सेवा घडावी, अशी तुकोबराई शेवटच्या चरणात इच्छा व्यक्त करतात. जर अशा सद्ग्रस्तांची सेवा मला घडली तर माझ्या भाग्याला पारावार राहणार नाही, मी स्वतःला दैववान समजेल. विठ्ठल अभंगाचा साधा सरळ थोडक्यात भावार्थ तुमच्या समोर मांडला. म्हणजे आजच्या ठळक बातम्या झालेल्या आहे. उरलेल्या वेळात जरा हवामानाचा अंदाज आपण घेऊयाच, पण इथं तसं पॅक आहे सगळं. असो, ज्या ब्रह्मांड नायकाच्या सत्तेनं एवढं सुंदर आयोजन नियोजन आणि ही मनामध्ये ही प्रेरणा भावना आपल्या निर्माण झालेली आहे ना, एवढं सुंदर कार्य करण्याची, त्या भगवंताच्या एकदा पहिल्यांदा आठवूया, त्याला वंदन करूया आणि मग पुढे जाऊया. तरी सर्वांनी हात जोडायचे. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय धातू मुनिंद्रे, समागत्य तिष्ठं समानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा
करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची गेली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण सद्गुरूंचे ते नमस्कारुणी आता ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चितचोर प्रभु जय जय माखन चोर श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे को दास जन्म जन्म मोहे दीजिए श्री वृंदावन को वास मुक्ति कहे गोपाल सो मेरी मुक्ति बता ब्रज रज लगी मस्तक पे तो मुक्ति मुक्त हो जा जय जय श्री राधे मस्तक है पाया भरे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका तयाचा हरीक वाटे देवा सर्वांनी एकदा प्रेमाने भजन करा आणि टाळी वाजवा विठ्ठल विठ्ठल असो अभंगावरती बोलण्यापूर्वी चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं ते उचित आहे कारण ज्याची खावी पोळी त्याची पोळी ही खाल्ली आहे आता टाळी वाजवायला टाळाटाळ करू नये म्हणून अल्पसा परिहार देणं ते उचित आहे प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी कालवी गाव यामध्ये संत महंतांच्या कृपा आशीर्वादाने चाललेला अखंड हरिनाम सप्ताहाचं वर्ष आहे 40व या ठिकाणी आपल्या गावातील दिव्य विभूती ज्या आहे स्वानंद सुखनिवासी वैराग्यमूर्ती हरिभक्त पारायण यादव स्वामी महाराज यांच्या स्मरणार्थ चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह त्याचप्रमाणे हरिभक्त पारायण वैराग्यमूर्ती वामन आनंद महाराज काळे यांच्या मार्गदर्शनाने आशीर्वादाने रामनाथ महाराज शिलापूर यांच्या आशीर्वादाने हरिभक्त पारायण भिकाजी महाराज तथा हरिभक्त पारायण विक्रम महाराज काळे सर यांच्या प्रेरणेने तसेच समस्त गावकरी मंडळी परिसरातील सर्व गायक वादक श्रोतृवृंद आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि त्याचप्रमाणे माझ्या वाट्याला आलेली ही आजची ही 6व्या दिवसाची सेवा हरिभक्ती पारायण श्री कचरू पंढरीनाथ अनवट या अनवट फॅमिलीच्या वतीने यांच्या आयोजनानं या ठिकाणी येण्याचं नियोजन झाले आणि त्या निमित्तानं तुम्हा सर्व सज्जन मायबापांचं दर्शन घडलं हे मी खरंच स्वतःला परम भाग्य समजते माझं विठ्ठल विठ्ठल या गावामध्ये खूप सुंदर नियोजन दादा नाहीतर आजकाल सप्ताह करणं एवढं सोपं नाही एवढं सुंदर कार्य घडण्यासाठी महाराज 3 गोष्टीची जरूर आहे जीवनामध्ये
पहिला म्हणजे संकल्प. चांगलं कार्य करण्यासाठी आतमध्ये मनामध्ये चांगला संकल्प हा यावा लागतो. संकल्पाशिवाय कुठल्याही कार्य सिद्धीला जाऊ शकत. म्हणून जीवनामध्ये माणसांनी चांगले संकल्प करावेत. म्हणून पहिला आहे संकल्प. दुसरा आहे कृपा अनुग्रह. संकल्प कितीही तुम्ही मनामध्ये आणा. अहो रावणाची किती प्रतिज्ञा होत्या, स्वर्गाला शिडी लावील, अवघा खारा समुद्र मी गोड करेन. पण नुसते संकल्प आणि प्रतिज्ञा मनात येऊन चालत नाही. त्याच्यासाठी भगवंताची कृपा सुद्धा असावी लागते, बरोबर की नाही. म्हणून भगवंताची कृपा झाली आणि ह्या ठिकाणी एवढं सुंदर कार्य सिद्धीला पावलं दादा. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करून घेणारा तोय. आपण फक्त उभं राहायचं काम आहे दादा, नहीं गा. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है. नहीं गा. त्याचा आधार असेल तर आम्ही जीवनामध्ये काय करू शकत नाही. म्हणून दुसरी गोष्ट आहे कृपा अनुग्रह. चला पुढे माता भगिनींनो. तिसरी म्हणजे प्रयत्न. नुसते संकल्प करून चालणार नाही, कृपा असून चालणार नाही. त्याच्यासाठी प्रयत्नही करावे लागणार. आणि प्रयत्न करणारे या गावचे सर्व तरुण मंडळी आहे. हे खरं मला आनंदाची गोष्ट आहे. या सर्व तरुण वर्गासाठी आणि ह्या बालगोपाल सर्व भजनी मंडळासाठी एकदा टाळी वाजवून त्यांचं कौतुक करूया आपण. काय सुंदर दादा. आज आमच्या मुलांच्या हातामध्ये फक्त आम्हाला मोबाईल सापडतो, पण त्यांच्या हातातला मोबाईल काढून त्यांच्या हातामध्ये टाळ आणि गळ्यात माळ देण्याची जबाबदारी आमच्या या वारकरी संप्रदायाने आणि सर्व टाळकरी मंडळीने आणि भजनी मंडळीने घेतली आहे ना. फार मोठा संकल्प आहे हा. आणि ही आज काळाची गरज आहे. नाहीतर बऱ्याच ठिकाणी तरुणाला म्हटलं ना या कीर्तनाला, दादा या कीर्तनाला, ते म्हणतात ताई कीर्तन काय तरुणांना ऐकावं का, ते म्हातारे कोताऱ्यांचं काम आहे. कोण म्हणतं, तरुण म्हणतो. ते कोणाचं काम आहे मला सांगा. कीर्तन ऐकणं हे म्हाताऱ्याचं काम आहे का सांगा बरं. इथं आलेली सर्व वृद्ध मंडळी राग येऊ देऊ नका. आणि तुम्हाला एक वाक्य आधी सांगते, कीर्तनाला येणारी म्हातारी मंडळी कधीच म्हातारी नसतात. ते दिसायला तसे असतात, अंतकरणाने चिरतरुण असतात, बरोबर आहे की नाही. एकदा काय झालं, आम्ही एका गावामध्ये कीर्तनाला गेलो दादा. गेल्याच्या नंतर गाडीच्या खाली उतरलो आणि गेल्याच्या नंतर गर्दीमधून चालत असताना एक म्हातारे आजोबा 80 वर्षाचे माझ्याजवळ आले आणि येता येता लांबूनच म्हणत इथला. कसं इथला, कारण ते दात वगैरे पडलेले असल्यामुळं हवा बाहेर निघून जाते. असो त्यावेळेला म्हटलं बाबा तुम्ही इथलाच आहात तुम्ही, मीच लांबून आलेले, चिंता काही करू नका, मी तुम्हाला भेटल्याशिवाय जाणार नाही. कारण बाबा असे हात करत होते, थांबा ताई थांबा, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. बाबा जवळ आल्याच्या नंतर माझ्याकडे एक नजर टाकली आणि बाबा म्हणू लागले ताई तुम्ही दोघी जुळ्या बहिणी आहे का, कळलं तुम्हाला. म्हटलं बाबा कोण जुळी बहीण, मला तर कुठली बहीणच नाही, मी एकटीच आहे, 2 भाऊ आहे आम्ही. मी कीर्तनाला आली आहे, जुगलबंदी नाही तर मी एकटीच कीर्तन करणार आहे. म्हटलं बाबाला वाटलं असेल जुगलबंदी आहे की काय. म्हटलं इथं जुगलबंदी नाहीये, मी वारकरी कीर्तन करणारे आणि एकटीच करणारे बाबा, आम्ही कोणी जुळ्या बहिणी नाही. तुम्हाला कुठली जुळी बहीण दिसली. तेवढ्यात एक छोटासा 5 वर्षाचा मुलगा पळत जवळ आला आणि सांगू लागला म्हणे ताई आमच्या बाबाचं काय ऐकू नका म्हणे, काय टेन्शन घेऊ नका. अहो तुम्हाला सांगू का, आमच्या बाबाचा जरा डिस्प्ले खराब झाल्यामुळं त्यांना एकाचे 2 दिसताय. काय डिस्प्ले कळालं तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल म्हणून सांगायचं तात्पर्य कीर्तन ऐकावं कोणी. या अवस्थेला पोहोचल्यानंतर एवढं सोपं आहे का कीर्तन ऐकणं, सोपं आहे का. काय अवस्था होते ती नाथ महाराजांनी वर्णन करावं. हरी मज नाही हात पाया, मज नाही हात पाया,
मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड. काय अवस्था होते, नाकाला शेंबूड आहे. श्वाना परी गती झाली अवघे करती हाड हाड. अशा अवस्थेत आम्ही कीर्तन ऐकणार का? मग लक्षात ठेवा, कीर्तन कोणी ऐकायचं? तरुणाने ऐकायचं दादा. तरुण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, हो नटे हरी कीर्तनात. तरुण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तरुण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुणानं नटावं, पण कुठे? कुणाच्या लग्नात, पार्टीमध्ये, मग कीर्तनामध्ये नटावं. कीर्तनामध्ये नटावं तरुणानं. म्हणून आजचा सुंदर मेळ जमलेला आहे दादा. खरंच कीर्तन म्हणजे काय आहे? कीर्तन हे परिवर्तनाचं साधन आहे. कीर्तन म्हणजे संतांची विचारधारा. कीर्तन म्हणजे आपली भारतीय महाराष्ट्रीयन परंपरा आहे. ही टिकवली पाहिजे, ही संस्कृती वाचवली पाहिजे आणि पुढे नेली पाहिजे दादा. एक या ठिकाणी सुभाषित सांगताना पुढे चालते, आपली भारतीय भूमी इतकी पवित्र आहे, ही संतांची भूमी आहे, ही देवभूमी आहे, ही कर्मभूमी आहे आणि हीच मोक्षभूमी आहे. लक्षात ठेवा. म्हणून धन्य भारतवर्षे, धन्य यस्य परंपरा हा, भारतीय जन धन्य, धन्य यस्य संस्कृती हा. म्हणून खरंच हा फार आनंदाचा सोहळा आहे. आनंद पाहिजे असेल तर कीर्तनात येऊन बसावं. म्हणून खरंच आजच्या अभंगामध्ये सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय फार मोलाचा संदेश देतात की या ठिकाणी समाजामध्ये माणसानं हित माणसाला कळावं आणि त्यानं जागं राहावं. चला आता आपण आपल्या विषयावर येऊया. काय आहे, काय आहे तुकोबारायांचा संदेश? तुकोबाराय म्हणतात जीवनामध्ये माणसाला हित कळावं. ऐका, या समाजामध्ये 4 प्रकारचे आपल्याला वर्ग सापडतात. पहिला वर्ग असा आहे ज्यांना हितही कळत नाही आणि जे जागेही राहू शकत नाही. आता सांगू उदाहरणार्थ, आपल्याच गावामध्ये काही काही तरुण, काही काही मंडळी आताही घरात बसलेले आहेत, त्यांच्या समोर टीव्ही चालू आहे, हातात मोबाईल आहे, पण कीर्तनात येऊन बसावं असं त्यांना सुचत नाही. कारण ते जागे सुद्धा राहू शकत नाही आणि त्यांना हितही कळत नाही. चला पुढे. दुसरा वर्ग असा आहे जे जागे आहेत पण ज्यांना हित कळत नाही. घरात बसले, हातात मोबाईल आहे, ते म्हटले कीर्तनाला गेलं तर 2 GB कोण संपवेल, 1.5 GB कोण संपवेल. आजचा तरुण, आजचा सर्वच मंडळी फक्त डाटा संपवण्याच्या नादी लागलेला आहे. माणसाचं जीवन असं झालंय ताई. कराग्रे वसते, हे पूर्वीच्या काळी होतं. आता काय आहे? कराग्रे वसते मोबाईल, कर मध्ये व्हॉट्सअप, कर मुल्ले तू इंस्टा, प्रभाते मोबाईल दर्शनम. आहे की नाही? विठ्ठल विठ्ठल कराग्रे वसते लक्ष्मी शिकवणारा जमाना गेला. आता फार अवघड झालंय दादा. पण लक्षात ठेवा, सावध करा, सावध करा या नवीन मंडळींना. म्हणून असा काही वर्ग आहे जो जागा आहे पण त्याला हित कळत नाहीये. चला पुढे. काहींना हितही कळतंय पण ते जागेच राहू शकत नाही. दुपारीच विषय झाला. अक्काबाई म्हटली ठकूबाईला, चला ना गावामध्ये ताईचं कीर्तन आहे. मागच्या 2 लेडीज येऊन गेल्या पण काही जमलंच नाही. कमीत कमी लेडीच्या कीर्तनाला तरी गेलंच पाहिजे, उपस्थिती दाखवली पाहिजे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? मग पण ठकूबाई म्हणते, अगं बाई मला कीर्तन फार आवडतं, फार आवडतं, पण मी मोबाईल मध्ये ऐकू शकते कारण ते प्ले केल्यानंतर 5 मिनिटांमध्ये बंद सुद्धा करता येतं. पण कीर्तनात जर जाऊन बसलं मंडपामध्ये मला झोप आल्याशिवाय. ही अक्काबाई पण कीर्तनातच येते, ही बिना आमंत्रणाची पाहुणी. एकदा परी हसानं म्हटलं गेलं होतं, झोप ही म्हणे मोठ्या घरची सून आहे. काय
झोपी मोठ्या घरची सुने ती कीर्तनात सुद्धा आल्याशिवाय विठ्ठल विठ्ठल चला पुढे चौथा वर्ग असा आहे ज्यांना आपलं हितही कळतंय आणि ते जागे सुद्धा राहू शकतात. पहिलं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही सर्व श्रोतवर्ग तुम्हाला माहिती आहे का आपलं हित कशामध्ये आहे म्हणून तुम्ही इथं आलात ना आपल्या आयुष्यातला अनमोल वेळ खर्च करून. कोण जागा आहे जीवनामध्ये कुणाला हित कळते लक्षात ठेवा. या देशाच्या सीमेवरती सरहद्दीवरती आजही आपल्या डोळ्यात तेल घालून हातामध्ये बंदूक सज्ज करून बसलेला जो वीर जवान आहे ना त्याला या देशाचं हित माहिती आहे म्हणून तो जागा आहे आणि तो जागा आहे म्हणून आज आम्ही इथं कीर्तन करू शकतोय नाही का. त्यांनी जर झोपायचं ठरवलं तर आपण सगळे झोपून जाऊ बरोबर आहे की नाही काहीच राहणार नाही हो. फार वाईट परिस्थिती आहे. आणि दुसरा वर्ग असा आहे या देशातील संत महंत ते सुद्धा जागे आहेत कशासाठी तुम्हा आम्हाला अज्ञानाच्या झोपेमधून उठवण्यासाठी जागा करण्यासाठी आणि आपल्या हितासाठी हिताचा उपदेश करण्यासाठी ते सुद्धा जागे आहेत. संत काय आहेत जागे आहेत त्यांना आपल्या हिताचा कळवळा येतो महाराज म्हणून ते जागे राहतात. येतो हिताचा कळवळा पडती हाती भदोदी काळा पडती हाती भदोदी काळा पडती हाती भदोदी काळा येतो हिताचा कळवळा पडती हाती भदोदी काळा पडती हाती भदोदी काळा पडती हाती भदोदी काळा येतो हिताचा कळवळा पडती हाती भदोदी काळा पडती हाती भदोदी काळा येतो हिताचा कळवळा आणि आपल्या हिताचा कळवळा संतांना आल्यामुळं ते सुद्धा अहोरात्र जागे आहेत आणि तुम्हा आम्हाला ओरडून ओरडून सांगताय दादा उठा जागे भारे मरण करा भावे चरणे देवा माता कवी उठा जागे भारे मरण करा पंढरी दाता भावे चरणी देवा माता कवी उठा जागे भारे मरण करा पंढरी दाता भावे चरणी देवा माता सुख विवेका जय माता ए मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो उठा जागे भारे आता झोपून राहू नका. माणसाला झोप लागली हो कुठली झोप लागली अज्ञानाची झोप लागलेली आहे अविवेकाची झोप लागलेली आहे. महाराज म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये माऊली लिहून ठेवतात देखून अविवेकाची कजळी फेडून विवेक दीप पाजळी ते योगिया पाहे दिवाळी निरंतर. योगिया पाहे दिवाळी म्हणजे नेमकं काय महाराज ती साधकाची तुर्या नावाची अवस्था आहे हो. 4 अवस्था सांगितल्या जीवाची. पहिली अवस्था जागृती स्वप्न सुषुप्ती आणि तुर्या. जागृती अवस्था म्हणजे त्या अवस्थेमध्ये आपल्याला जे केलेल्या कर्मांचं स्मरण असतं मनामध्ये चिंता आणि चिंतन दोन्हीही चालू असतं. पुढची अवस्था आहे स्वप्न अवस्था. स्वप्न अवस्थेमध्ये आपल्याला स्थूल देहाचं काहीही भान राहत नाही. मग आपण त्या ठिकाणी दिवसभर पाहिलेलं किंवा भविष्य आणि भूत या दोन्हीही चिंतनामध्ये माणूस मग्न असतो किंवा स्वप्न पाहत असतो. ती आहे स्वप्न अवस्था. पुढची अवस्था आहे कोणती सुषुप्ती. सुषुप्ती अवस्थेमध्ये जागृती आणि स्वप्न याच्याही पलीकडे त्या साधकाची अवस्था झालेली आहे. ज्याला स्वप्नही पडत नाही ज्याला जागेपणाचं कुठलंही स्मरणही राहत नाही काहीच नाही शून्य जिथं आहे
तो खरा प्रॉपर आराम म्हणता येईल इंद्रियाचा. पण त्या अवस्थेला गेलं पाहिजे. आणि पुढची अवस्था आहे तुर्या नावाची अवस्था. त्याच्यामध्ये फक्त जीव आणि शिव दोघांचं मिलन आहे आणि संवाद आहे, तो आनंद आहे. ती झाली तुर्या अवस्था. आता इथपर्यंत माणूस पोचतो का नाही? अज्ञानाची झोप लागली बा मला, अविवेकाची झोप लागलेली आहे. म्हणून सांगेन तुम्हाला, ज्याच्यातला ज्ञान जागा आहे तो आज समाजामध्ये जागा आहे, ज्याच्यातला विवेक जागा आहे तो समाजामध्ये जागा आहे. नाहीतर माणसं असे झोपता, असे झोपता, असे झोपता. कसे झोपता? तुम्ही दिंडीत वगैरे गेल्यानंतर, एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमाला गेल्यानंतर एकत्रित झोपण्याचा जर कधी योग आला तर कळेल तुम्हाला. काही काही असे चक्री गोल गोल फिरतात, कुणी लाथा मारतात, कुणी झोपेत चालतात, कुणी बोलतात, काय काय प्रकार आहे हो. एकदा काय झालं, एक छोटाच उदाहरण आठवलं म्हणून सांगते. जावई बापू सासरवाडीला गेले. आता ते नेहमीच जातात पण गेले. ते पेशाने होते कंडक्टर. जेवण झालं, सगळं झालं, झोपण्याची वेळ झाली. असा बंगलो होता मोठा, आतमधून जिना होता, जिन्याच्या बाजूला असं काही स्पेस होता. त्याच्यामध्ये 2 खाटे टाकल्या. एका खाटेवर जावई बापू, दुसऱ्या खाटेवर सासरे बुवा. बोलात चला ना तुम्ही जरा. हितागुज साधण्यासाठी जवळजवळ झोपावं. आजकालचे जावई बापू एवढे सोपे नाहीये सासऱ्यांच्या तावडीत सापडायला. पण पूर्वीचा तो काळ. बसल्या त्या ठिकाणी बसता बसता, बोलता बोलता झोप लागली. 11 वाजले, 12 वाजले. 12 वाजेच्या दरम्यान जावई बापूला बडबड करण्याची सवय होती. दिवसभराचं यांचं काम होतं चढावर उतरा खाली. कशामध्ये? बसमध्ये. चढावर उतरा खाली. बरोबर 12 वाजले आणि जावई बापू झोपेत बरळायला सुरुवात केली. ते म्हटले चढावर. सासरीबाई खडबडून जागे झाले. हे म्हटले चढावर. त्यांना असं वाटलं हे जिन्यावर चढायला लावतं काय, कोणी कुत्रा बित्र ओरडते. हे गेले ना वर चढून, पायऱ्या चढून. ते परत म्हटले उतरा खाली. परत खाली. चढावर उतरा खाली. चढावर. इथंच 11 वाजतील आपल्याला. 4 वाजले पण याचं काही संपेना. चढावर. सांगायचं तात्पर्य, एवढी झोप लागली आहे माणसाला, एवढी झोप लागली. माऊली म्हणतात कशा झोपेत, कोणत्या झोपेत झोपला आजचा प्राणी हो. ज्याला जे चांगलं आहे ते वाईट दिसतं, वाईट आहे ते चांगलं दिसतं. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तू गोडू, जीवाशी झाला. विचार करा दादा, मग कसं म्हणावं आपण जागा आहोत. पण संतांनी आम्हाला सांगितलं बाबा रे, तुम्हाला हित कळावं, तुम्ही जागे असावे. जीवनामध्ये माणसाला हित कळालं नाही ना, अनमोल किमतीचा हा नरदेह एक दिवस मातीला जाईल, वायाला जाईल. पण लक्षात ठेवा, जगाच्या पाठीवर अनेक जन्माला येतात आणि मरतात, पण लोकांच्या तेच लक्षात राहतात जे जीवनामध्ये चांगलं कार्य करून जातात. असं कसं आपलं जीवन फुकट घालवायचंय का आपल्याला? नाही. मनुष्य जन्मन मोल रे, तू मिट्टी में ना घोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं मिलेगा, कभी नहीं मिलेगा रे. आता मिळालाय ना त्याचं सोनं कर. मनुष्य जन्म ही फार मोठी सुवर्ण संधी भगवंताने आपल्या पदरात घातलेली आहे. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मानवाचा. लक्षात ठेवा, इथे लहान बालकांपासून वृद्ध सर्वांपर्यंत सर्वजण उपस्थित आहात, प्रत्येक वयोगटाचे. सांगेन मी तुम्हाला माझ्या दीदींनो, बालपण ही संधी आहे, त्यात संस्कार नावाचं सोनं करता. पुण्य ही एक संधी आहे, त्यामध्ये त्याग नावाचं सोनं करता आलं पाहिजे. आणि म्हातारपण ही एक संधी आहे, त्यामध्ये भजन नावाचं सोनं करता आलं पाहिजे. असं जर करता आलं तर समजावं मनुष्य जन्माचं सार्थक झालं. म्हणून तुकोबराय सांगतात, माणसाला हित कळावं, तो जागा असावा अभंगाच्या. Yeah.
माता पिता तयाची या. जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे ना त्याच्या माता पित्याला जगद्गुरु तुकोबराय धन्यता देतात. हा खरा दाखला तुकोबरायांनी दिलेला आहे अभंगामध्ये बरं का. बरोबर ना, हे प्रमाणपत्र आहे. हो, काय म्हणाले महाराज, धन्य माता पिता तयाची या. ज्ञानेश्वर महाराजांनी एवढं सुंदर कार्य केलं, कशामुळे, धन्य माता पिता तयाची या. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे थोर राजे होऊन गेले, कशामुळे, धन्य माता पिता तयाची या. पण लक्षात घ्या ना, विचार करा, तुकोबरायांची रचना किती सुंदर आहे अभंगाची. तुकोबरायांसारखा कविवर्य आजपर्यंत या जगात कोणीच नाही झाला. अनेक लोक आपल्या समोर पदव्या लावून घेतील, कविभूषण, कविवर्य, पण तुकोबरायांसारखा कवी या जगतात दुसरा कोणीच होणे नाही. तुकोबराय म्हणतात धन्य माता आणि मग पिता, आधी का, कशामुळे, कारण पहिलं स्थान मातेला दिलं. शास्त्राने सांगितलं मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव. पहिलं स्थान मातेला का, कारण आईसारखं काय कॅरेक्टर, आईसारखं पात्र या जगामध्ये दुसरं कोणतंच नाही. आपल्या लेकरावरती जी निस्वार्थ प्रेम करते ना तिला आई म्हणतात. ऐसी केवळाची दाती, ऐसी केवळाची दाती, ऐसी केवळाची दाती, ऐसी केवळाची दाती, ऐसी जाती करी लाभाविना प्रीती. लेकरावरती माय प्रेम करते ना, तिच्या प्रेमामध्ये कुठला स्वार्थ नाही दादा, कुठला स्वार्थ नाही. ज्या दिवशी एखादी स्त्री आई होते ना, अगोदर तिचं जगणं स्वतःसाठी असेल, पतीसाठी असेल, आई बापासाठी असेल, पण ज्या दिवशी ती आई होते ना, त्या श्वासापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत आई जगते ती फक्त बाळासाठी, फक्त बाळासाठी. सांगू तुम्हाला, रात्र झाली, मुलाला अभ्यास करायचा होता. मुलगा म्हटला, आई दिव्याची वात कमी कर, वाढव, मला वाचता येत नाही. आई दिव्याची वात वाढव, मला वाचता येत नाही. पण तेवढ्यात आतून आवाज आला, दिव्याची वात कमी कर, मला झोप येत नाही. बाबा म्हणाले, दिव्याची वात कमी कर,
मला झोप येत नाही. ऐका, आई रात्रभर दिव्याची वात कमी आणि जास्त करत राहिली आणि या दोघांच्या नात्यात अशीच आयुष्यभर जळत राहिली. ती आई दादा, त्या आईचं प्रेम तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना, एकदा घरी जा ना, आपल्या आईचा चेहरा पहा, तिच्या हाताला एकदा स्पर्श करा, तिच्या हाताचे खरवडलेले बोट आणि इथं माहिती असेल तुम्हाला तिच्या हातावरच्या सुरकुत्या आणि कपाळावरच्या आढ्या जर दिसत असतील ना, समजावं आपल्या आईनं आपल्यासाठी किती कष्ट केलेले. तिचा सुंदर दिसणारा तो मुखवटा, पण त्या कष्टानं त्या गुढ्यांनी तो सजतो दादा. अशी त्या आईची अवस्था असते. म्हणून सांगेल जाता जाता एवढंच सांगेन, तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी ओ माँ, ओ माँ, प्यारी माँ. ये जो दुनिया है ये बन है कांटों का, तू फुलवारी है ओ माँ, मेरी माँ, प्यारी माँ. अशी आपली आई. म्हणून धन्य माता पिता तयाची. आईला जेवढं महत्व आहे तेवढं पित्याला सुद्धा आहे बरं का. पित्याचं महत्व या जीवनात कमी नाही. पिता सुद्धा किती महत्वाचा आहे दादा. पिता म्हणजे घरातला आधारस्तंभ आहे. ज्या घरात पिता नाही ना, त्या घराच्या अवस्था विचारा त्या महिलेला. ओढाताण करून संसार सावरताना काय अवस्था होते त्या महिलेची. म्हणून पिता, बाप हा घराचा आधारस्तंभ आहे. कोण आहे बाप? बाप कोण आहे? बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, पाठीवरची थाप आहे. जो रागवला तरी त्याची माया अमाप आहे, तो म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे ध्येयाकडे घेऊन जाणारी शिडी, संकटातून पार करून नेणारी होडी, ज्याची शब्द जरी कठोर असले ना तरी आयुष्यभराची गोडी. ऐका, बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे. जगणं आपोआप आहे. आयुष्याच्या समुद्रात दीपस्तंभाची वात आहे. तो म्हणजे बाप आहे. म्हणून अशा आई आणि वडील, म्हणून तुकोबाराय म्हणतात, त्यांच्या स्वप्नांचं चीज होईल ना असं मुलांनी लक्ष द्यावं. आपलं हित कशात आहे हे त्यांनी पाहावं. जर आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असलो ना, तर आपल्या आपले आणि आई वडील त्यांना आपल्याला जन्म दिल्याची धन्यता मिळेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 तुकोबाराय म्हणतात. म्हणून अशा पवित्र दिव्य भव्य आई वडिलांच्या पोटी जे भगवत भक्त जन्माला येतात ना, म्हणून त्या ठिकाणी त्यांचं कार्यकर्तृत्व बघून तुम्हा आम्हाला काय आनंद वाटावा. देवालाही आनंद वाटतो. अभंगाचा दुसरा कुणी पुत्र होती जे सात्विका, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विका, कोणी कन्या पुत्र होती जे सात्विका, कोणी कन्या पुत्र होती जे सात्विका, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विका, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विका, कोणी कन्या पुत्र होती जे सात्विका, कोणी कन्या पुत्र होती जे कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा.
अशी सात्विक मुलं ज्यांच्या कुळात जन्माला येतात दादा, लक्षात घ्या, या समाजाला सात्विक मुलांची गरज आहे दादा. म्हणून जननी जने तो भक्त जने या दाता या शूर, नाही तो जननी बांज भली क्या खोवेगा नूर. आईने जर मुलाला जन्म द्यायचा तर तो भक्त जन्माला घालावा, तो दाता जन्माला घालावा आणि तो शूर जन्माला घालावा. कशासाठी? तीन सजावत देश को सती संत और शूर, तीन लजावत देश को कपटी कायर क्रूर. म्हणून सुशील मुलगा जन्माला यायचा असेल तर त्यासाठी आईचं पुण्य लागतं दादा. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता. सुशील मुलगा जन्माला आला तर ते आईचं पुण्य असतं. चतुर मुलगा जन्माला आला तर ते बापाचं पुण्य असतं. मुलगा जर दाता जन्माला आला तर ते वंशाचं पुण्य असतं. आणि मुलगा जर त्या ठिकाणी उदार जन्माला आला तर ते स्वतःचं पुण्य असतं. एक उदाहरण देते आणि पुढे चालते. या महाराष्ट्राला लाभलेलं असं उत्तुंग भरारी घेणारं व्यक्तिमत्व, या स्वराज्याचं स्थापना ज्यांनी केली आमचे छत्रपती शिवाजी महाराज. पण कशामुळे? आईची पुण्याई होती हो, माझ्या जिजाऊ मातेची पुण्याई होती. म्हणून छत्रपती शिवबासारखे राजे जन्माला आले. म्हणून म्हणावं वाटतं, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, हो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई आज आली फळाला, जिजाऊची पुण्याई आज आली फळाला. हो बापाचा बाप राजा शिवबा जन्माला, हो बापाचा बाप राजा शिवबा जन्माला. आता जिजाऊची पुण्याई आज आली फळाला, जिजाऊची पुण्याई आज आली फळाला. बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, हो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, शिवबा जन्मला, शिवबा जन्मला. होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. तोरण बांधिला स्वराज्याचे या तोरणागडाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा पुन्हा आईची पुण्याई. आईची पुण्याई लागते तेव्हा सात्विक मुलं जन्माला येतात दादा. कुळाची पुण्याई लागते, आईची पुण्याई लागते. अशा सात्विक कुळात सात्विक मुलं जन्माला येतात, दुसरीकडे नाही. म्हणून कुळी कन्या पुत्र, इथे बघा तुकोबरायांची रचना, कन्या आणि मग पुत्र. कारण जिथं तिथं कन्या पुढंच आहे, आता मागे कुठंच नाही. त्यांच्याशिवाय काही होणार आहे नाही आता. कारण त्या ठिकाणी मी कन्या आहे म्हणून सांगत नाही, तर समाजाने मान्य केलंय आता आणि करावंच लागणार आहे. 50% दिलं ना, अजून लाडकी बहीण सुद्धा केलं की नाही? म्हणजे सगळ्यांनी आपल्याला न्याय दिलेला आहे. म्हणून कुळी कन्या पुत्र का? कारण कन्याचं तेवढं समर्पण आहे दादा. 2 मिनिटात सांगते आणि पुढे चालते, जास्त वेळ तुमचा घेणार नाही. जीवनामध्ये प्रत्येकाला एक तरी कन्या असावी दादा. जीवनामध्ये कन्या असावी. लक्षात घ्या, कन्या ही पवित्र असते, कन्या ही पुण्यवान असते. तिला प्रत्येक कन्येला आई आणि वडील असतात, पण प्रत्येक आई वडील एवढे भाग्यवान नसतात की त्यांना एक कन्या असेलच, नाही का? पण जीवनामध्ये एक तरी कन्या असावी. ज्याच्या घरात कन्या आहे ना, त्यांचे स्वभाव पडतळून पहा दादा. कन्या असावी जीवनामध्ये. फार अवघड आहे. कन्येकडे जेवढं प्रेम आहे ना, तेवढं पुत्राकडून मिळेलच असं नाही सांगता येत. पुत्राकडूनही मिळेल, पण कन्येचं जेवढं समर्पण आहे तेवढं पुत्राचं असेलच नाही. जाऊ द्या, पुढे जाऊन एकच सांगेन, मुलगा जरी वंशाचा दिवा असला ना, पण कन्या ही घराची लक्ष्मी असते. कन्या ही घराची लक्ष्मी असते दादा. जीवनात कन्या किती महत्वाची असते. आणि इथं आलेल्या सगळ्या मुलींना माझे हात जोडून विनंती आहे, माझ्या ताईंनो, आपल्या बापाचं प्रेम कधी विसरू नका ग. काय करतो बाप आपल्यासाठी? तुम्ही जन्माला आलात ना, बाप हॉटेलमध्ये जातो, मिठाई आणतो आणि सगळ्या गावाला वाटतो, आनंदाने सांगतो, अहो आमच्या घरी कन्या रत्न जन्माला आलं, आमच्या घरी लक्ष्मी जन्माला आली. लक्षात घ्या माझ्या ताईंनो, ज्या दिवशी आपण जन्माला आलो ना, त्या दिवसापासून 2 गोष्टीचा विचार करणारा आपला बाप आहे. एक म्हणजे आपलं शिक्षण आणि दुसरं म्हणजे आपलं लग्न. मुलीचं, बापाचं मुलीवर सर्वात जास्त प्रेम असतं. मुलापेक्षाही थोडं तरी जास्त प्रेम
बापाचं मुलीवरच असतं. माहित नाही का भर, पण बापाचं पारडं मुलीकडंच जास्त झुकतं. कारण बापाला माहित असतं ही अंगणामध्ये 2 दिवस थुई नाचेल आणि 1 दिवस सगळं काही सोडून भुर्रकन उडून जाईल. असा तो बाप असतो. अहो तो स्वतःला चप्पल घेत नाही हो, पण आपल्याला नवीन नवीन सँडल घेऊन देतो. स्वतःला फाटकी बन्यान घालेल, पण तुम्हा आम्हाला कॉलेजसाठी कपडे घेऊन देतो. स्वतः सायकलवर कामाला जातो, पण तुम्हा आम्हाला कॉलेजचा पास काढून देतो. एवढं प्रेम बापाचं मुलीवर असतं दादा. आज समाजाला काळीमा लावणाऱ्या घटना घडताय दादा. मुलींनो, आपण कॉलेजला जातो, तारुण्याच्या वयात येतो, कुणीतरी चॉकलेट देणारा, कॅडबरी देणारा भेटतो, त्याचा हात धरून खुशाल निघून जातात. त्यावेळेला एक सुद्धा बापाचा विचार मनामध्ये येत नाही आपल्या. हे मुलींनी लक्षात ठेवा दादा. आयुष्यभर लाड पुरवणाऱ्या त्या बापाला सोडून त्या कॅडबरी देणाऱ्याच्या हाताला हात कधीच देऊ नका मुलींनो. हो, आयुष्याला नाही पुरणार तो. आपल्या बापानं कोणतं स्वप्न आपलं पूर्ण केलं नाही सांगा ना मला. सगळं काही बाप त्या मुलीसाठी झटतो. अहो स्वतःची आई गेली तरी त्या बापाला रडता येत नाही हो. कारण लहान बहीण भाऊ असतात, त्यांना खांदा द्यायचा असतो, सांभाळायचं असतं. स्वतःची आई गेली तरी तो न रडणारा बाप. मुलीचं लग्न असू द्या, असा फेट्याचा तुरा बिरान छान ते कपडे इस्त्रीचे घालून दिवसभर मंडपामध्ये असा फिरत असणारा बाप. दुपारची वेळ झाली, कन्यादान केलं, आपला हात जावई बापूच्या हातात मुलीचा हात देतो आणि हात जोडून सांगतो, जावई बापू सांभाळा माझ्या लेकीला. तळ हाताच्या फोडावानी जपलंय तिला. सांभाळा, तिच्या स्वप्नांची काळजी करा, तिच्या सुखदुःखाची काळजी करा. एवढा जीव लावणारा तो बाप असतो. जेव्हा मुलीची गाडी निघून जाते ना, खांबाच्या बाजूला जाऊन रडणारा तो बाप असतो. विठ्ठल विठ्ठल. का सांगायचं कारण आहे, या घटना रोज रोज ऐकायला येतात दादा. किती मोठा अपमान असेल आपल्या बापाचं ते दिवशी. ऐका ग ताईंनो माझ्या, किती प्रेम करतो बाप. बापा मनात जपतो लेक त्याची सोनपरी, तरी जीवाचा जीवडा देतो परक्याच्या घरी. किती प्रेम करतो बाप. फुला पाखराच्या परी तिला बागडत ठेवी, बाप पूजी तो लेकीला तरी मानता देवी. त्यावेळेला बाप मुलगी वयात येते, वर शोधतो ना. कसा वर शोधतो? तिला जोडीदार शोधी जीवापरी जपणारा, तिच्या सुखासाठी तोही येड्यापरी खपणारा. ती जाते निघून हो सासरी. गेल्याच्या नंतर बाप मुलीची वाट बघतो, कधी येईल माझी ताईडी मला भेटायला, कधी ती मला फोन करेल. तिच्या फोनची वाट बघत असतो तो बाप. दुरून पाहतो तिचा चेहरा हसरा, तिचे भेटाया येणे त्याचा दिवाळी दसरा. कधी ऐकला का सांगा माझ्या बापाचा हंबर, लेक सोडताना घर त्याचे फुटते अंबर, त्याचे फुटते अंबर. जाता जाता शेवटच्या कडव्यात ते कवीने सांगितलं दादा, मोलाचे शब्द आहे. ऐका, मोलाचे शब्द आहे. सांगितलंय बाप ढसाढसा रडतो त्या मुलीच्या लग्नात, आणि त्यावेळेला त्या मुलीची सतत आठवण काढतो तो बाप. म्हणून जीवनामध्ये एक मुलगी असावी बस. जरूरी नहीं कि रोशनी चिरागों से हो, बेटियां भी तो घर का उजाला होती है. एक कुल का नाम रोशन करता है बेटा, लेकिन बेटियां तो 2 कुलों का उद्धार करती है. विठ्ठल विठ्ठल. म्हणून कुळी कन्या पुत्र, कन्येला जेवढं महत्व आहे पुत्राला
त्याच्या 7 पिढ्यांचा उद्धार होतो. पुत्राचं महत्व आहे. म्हणून कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक तयाचा हरी ग वाटे देवा. म्हणून आमच्यासारख्या तरुण मंडळींनी चांगलं कार्य केलं ना तर समाजाला आनंद वाटेल यात नवल नाही, देवालाही आनंद वाटतो. मग अशी सात्विक मुलं जन्माला आल्याच्या नंतर कुठलं कर्तृत्व करतात? महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणी गीता भागवत गीता भागवत गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत गीता भागवत गीता भागवत गीता भागवत गीता भागवत करे ते श्रवण गीता भागवत गीता भागवत गीता भागवत करे ते सर्वांनी जोरदार टाळी. मागच्या महिला मंडळ तुमच्या टाळ्याने वाजले आहे ना जाग्या? वा, अशी सात्विक मुलं असंच सात्विक काम करतात. तुकोबाराय हेच सांगतात आजच्या अभंगामध्ये. काय करतात ते? गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विढोबाचे. गीता आणि भागवत या दोनच ग्रंथांचा उल्लेख का बरं केला असेल? महिला मंडळ आता इकडे लक्ष दे. कशासाठी? गीता आणि भागवत हे आपल्या भारतीय संस्कृतीचे अत्यंत पवित्र ग्रंथ आहेत दादा. प्रसंग सांगेन तुम्हाला कसा झाला गीतेचा जन्म. ज्या वेळेला धनुर्धारी अर्जुन, कथाभाग तुम्हाला माहिती हो, कुरुक्षेत्रावरती अर्जुनाचा रथ उभा केला सारथी भगवान गोपाल कृष्णे. आणि गोपाल कृष्णांसारखा सारथी जीवनामध्ये असावा, नाहीतर गाडीचा कसा ड्रायव्हर ठरवायचा हे आपल्या हातावर आहे. एखादा तंबाखू खाणारा ड्रायव्हर भेटला ना तर तुम्हाला एका दिवशी ओ पाटील घ्या थोडी. त्याला जर याची सवय असली तुम्ही किती माळकरी असा, दुकान आला का थांबावं लागेल. गाडीचा ड्रायव्हर चांगला शोधा. दुर्योधनाच्या गाडीचा ड्रायव्हर होता कोण? शल्य. आणि अर्जुनाच्या रथावर सारथ्य करायला साक्षात माझे भगवान होते. ज्या वेळेला दुर्योधन आणि अर्जुन दोघेही
एक साथ भगवंताच्या समवेत जातात आणि सांगितलं देवा युद्धासाठी काही सहाय्य. तेव्हा भगवंत फार चतुर होते. ते म्हटले दुर्योधना हे बघ एका बाजूला माझा 18 अक्षयणी सैन्य आणि एका बाजूला आता तो दुर्योधनच होता. त्याची वृत्तीच तशी होती. तू म्हटलं हा एकटा काय करणार आहे, बरे आपल्याला सैन्यच घ्यावा. दुर्योधन निघून गेला. भगवंत अर्जुनाकडे बघतात आणि हसून सांगतात अर्जुना हार निश्चित है तेरी अब हो ना तो उदास. हाँ माखन तो दुर्योधन ले गया और बची है सिर्फ छाछ. काय माखन गेला घेऊन दुर्योधन, आता तुझं काही खरं नाही. पण अर्जुनही तेवढा चतुर होता. अर्जुनाने अजून मुखावरती हास्य आणला आणि अर्जुनाने सांगितलं देवा जीत निश्चित है मेरी मैं क्यों होऊंगा उदास. जब उस माखन का मैं क्या करूं जब माखन चोर है मेरे पास. म्हणून सारथ्य करायला साक्षात भगवानी. तिकडं दुर्योधनानं चांगला जरी बाण मारला ना शल्य म्हणायचं काय दुर्योधना तुला तर बाण सुद्धा नीट मारता येत नाही, जरा व्यवस्थित ना. म्हणजे मनोबल खचवायला. काही काही अशा वृत्तीच्या असतात नुसता माणसाचा कॉन्फिडन्स लो करायला नुसते मागे ओढण्याचं काम करतात. तसंच हा होता. म्हणून सारथी चांगला जीवनामध्ये निवडावा, चांगला मित्र सुद्धा जीवनामध्ये निवडावा. नाही तर माणसाचं गाडी कधी मागे येईल काय सांगता नाही येत. भगवंत अर्जुनाचे चांगले मित्र सुद्धा होते, सारथी सुद्धा होते. जर अर्जुनाचा बाण चुकला जरी पण देवानं सांगावं वा अर्जुना काय बाण मारलास तू. अवस्था अशी झाली होती. सुरुवातीला दोन्ही सैन्यांच्या आतमध्ये रथ उभा केला. पुढे जाऊन समजावतात अरे अर्जुना हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसि महिम तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृत निश्चय. युद्ध कर आणि निश्चयाने युद्ध कर. जिंकलास तर हरलास तर स्वर्गाला जाशील आणि जिंकलास तर राज्य मिळेल. अशा गर्भगणित अवस्था झालेल्या अर्जुनाला गीतेमध्ये भगवान परमात्मा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतात, त्याला उभा करतात आणि लढायला सज्ज करतात. एवढंच नाही तर विजयापर्यंत जाऊन पोहोचवतात. ही ताकद कशाची आहे? गीतेची आहे. गीता काय करते? तुमच्या माझ्यासारख्या संभ्रमानं ग्रासलेल्या जीवाला उठायला भाग पाडते आणि काम करायला सिद्ध करते. हे गीतेचे विचार आजच्या तरुणाला या विचारांची गरज आहे. म्हणून गीता भागवत. आजच्या तरुणाला गीता काय हे माहित नाही दादा, पण लक्षात ठेवा तुमच्या जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे गीतेमध्ये तुम्हाला सापडेल. पण उघडून वाचण्याची गरज आहे. गीता 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 वाचे जे म्हणतील नाही पुनरावृत्तीत. एवढी ताकद गीतेची आहे. एक प्रसंग सांगते आणि पुढे चालते दादा. आजचा तरुण एवढा खचलाय थोडीशी जरी गोष्ट जीवनामध्ये वाईट घडली ना तरी डायरेक्ट आत्महत्येचा विचार त्याच्या मनाला स्पर्श करतो. घरात थोडा वाद झाला चालला आत्महत्या करायला. आवडती मुलगी नाही म्हटली चालला आत्महत्या करायला. नातेवाईकाशी थोडंसं झालं चालला आत्महत्या करायला. परीक्षेत यश नाही आलं चालला आत्महत्या करायला. काय गरज आहे दादा? एक प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला तुमच्या समोर उभा करील, पुढे चालेल. वेळ असा होता, प्रसंग असा होता, महाराजांनी स्वराज्य स्थापना केली, अनेक किल्ले जिंकले, पण औरंगजेब तिकडे डोळा ठेवून होता. महाराजांनी इकडे सुरत लुटली होती. त्यानंतर लाल महालात जाऊन त्या औरंगजेबाच्या मामाची बोट स्वतः छाटली होती. त्याचा केवढा मोठा अपमान होता तो रागावला, संतापला. तो म्हटला या शिवाजीचा बंदोबस्त केला पाहिजे आणि एवढं मोठं सैन्य पाठवलं. मिर्झा राजे जयसिंगाला पाठवलं घेऊन. लढाईला सुरुवात झाली. लाखो मावळे धरातीर्थी पडले. अनेक किल्ले त्या ठिकाणी त्यांनी जिंकले आणि पुरंदरला वेढा घातला. शिवाजी महाराजांनी विचार केलं प्रत्येक वेळेला संकटाशी आमना सामनी झुंज देऊन चालणार नाही, कधी कधी माघार सुद्धा घ्यावी लागते. महाराजांसारखं गनिमी कावा कुणाला जमला नाही, जगाच्या पाठीवर कुणाला जमणार आहे नाही. महाराज म्हटले चला आता 2 पावलं माघार घ्यायला पाहिजे. पुरंदरचा तह झाला. कष्टानं मिळवलेले 23 किल्ले आणि 4 लक्ष होणांचा प्रदेश त्यांना देऊन टाकावा लागला. पण अशा वेळी मिळवलेली संपत्ती मातीत घालताना, दुश्मनाला देत असताना एकदा सुद्धा महाराजांच्या मनाला आत्महत्येचा विचार शिवत नाही. का नाही आला त्यांच्या मनात विचार? एवढं साम्राज्य उभं केलं होतं, सगळंच गेलं, आता काय करावं, कसं जगावं, कसं उभं राहावं वाटलं महाराजांना. महाराज धीर खचत नाही, सन्मानानं ताट मानेन चालतात, उभं राहतात आणि त्या औरंगजेबाला भेटायला थेट आग्र्याला जातात. लक्षात ठेवा जाताना एकटे गेले नाही, आपल्या छोट्याशा संभाजी राजाला सोबत घेऊन गेले. जाताना काही बाप लेकाचा संवाद झालाच असेल ना,
काय झालं असेल? 4 बँकेचे खाते, पासवर्ड सांगतो, एवढी संपत्ती आपली, नाशिकमध्ये 4-5 फ्लॅट आहे, असं बोलणं झालं असेल का? मग ते म्हटले, छोटे सरकार, संभाजीराजे चला आमच्या बरोबर. आतापर्यंत तुम्ही आमचं यश पाहिलं, जिंकणं पाहिलं, आता संघर्ष सुद्धा डोळ्यांनी बघा. तिथं गेल्याच्या नंतर काय झालं तुम्हाला माहितीये? बंदीगृहात जावं लागलं राजाला. पण ऐका, एक गोष्ट अशी घडली, छोट्याशा संभाजीराजेला त्यांनी हत्ती भेट दिला होता आणि त्या दिलैर खानानं हसून विचारलं, क्यों छोटे सरकार, संभाजीराजे, हमने आपको ये हाथी गिफ्ट किया है, इसको आप महाराष्ट्र में कैसे लेके जाओगे? तेव्हा माझ्या छत्रपती संभाजी महाराजांना उत्तर दिलं लहानशा. ते म्हटला, महाराज ये तो जानवर है, हम इस पर बैठ के जाएंगे, अगर ये नहीं आया तो इसे खींच कर लेके जाएंगे, लेकिन सुनो ना, हमारे आबा साहब ने आपको जो किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उनको आप आगरा कैसे लेके आओगे? सांगायचं काम तात्पर्य एकच आहे की त्या छोट्याशा संभाजीराजाला माहित होतं आता युद्धात हारलो असेल, पण उद्या जाऊन पुन्हा लढू आणि परत मिळवू. अपयश पचवण्याची तयारी त्यांच्या अंतःकरणात होती. म्हणून माणसाला यश आणि अपयश दोन्ही सुद्धा पचवता आलं पाहिजे. म्हणून आमची परंपरा आणि आमची संत परंपरा आम्हाला आमचा इतिहास उठवतो, जागा करतो आणि लढण्याकरता सिद्ध करतो, जगण्याची प्रेरणा देतो. आमचे ग्रंथ आम्हाला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देतात, पण आम्ही वाचले पाहिजे. म्हणून तुकोबरायांची या ठिकाणी कळकळ आहे की तुम्ही गीता आणि भागवत या दोन्ही तरी ग्रंथांना समजून घ्या. म्हणून गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन, माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं चिंतन हे सद्भक्त नेहमी मुखानं घेतात, ते चिंतन करतात. म्हणून त्यांचं कर्तृत्व बघून देवाला आनंद वाटतो. म्हणून असे भगवंताचे भक्त ज्या माझ्या सुंदर गोड असणाऱ्या परमात्म्याचं चिंतन करतात ना, आपण सर्वजण या ठिकाणी टाळी वाजवून त्या भगवंताचे भजन करूया. ऐका, सर्वांनी हात ताट वरती.
बात आहे. शिस्तप्रिय माणसं आहे तुम्ही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आतापर्यंत 3 चरणाचा भावार्थ आपण बघितलेला आहे. फक्त तुमचे मी 5 मिनिटं घेते, जास्त काही वेळ घेणार नाही. कसं आहे, सगळ्यांच्या मानसिकतेचा विचार करणं गरजेचं असतं आणि शिक्षक लोकांना ते चांगलंच माहीत असतं कोणत्या विद्यार्थ्याला कसं हँडल करायचं. बरोबर ना? आमचं काम असते दररोजचं, कोणाला कोणता गृहपाठ द्यायचा, कोणाला कोणता होमवर्क द्यायचा, कोणाला कोणती पनिशमेंट द्यायची, हे आमच्या आता त्याच्यामुळे जास्त वेळ घेतलं की विद्यार्थी किती बोर होतो हे आमच्यापेक्षा कोणी जास्त समजू शकत नाही. म्हणून जाता जाता फक्त या ठिकाणी सेवा एका शब्दावरती बोलते आणि मग शेवटच्या चरणाकडे आपण येऊया. शेवटच्या चरणातला पहिल्या ओळीतला शेवटचा जो शब्द आहे तो म्हणजे सेवा. या शब्दाखाली अंडरलाईन करून घ्या. जीवनामध्ये सेवा किती महत्त्वाची आहे. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवतात, जेथ ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा ओळगुणी. जीवनामध्ये जर तुम्हाला ज्ञानरूपी गृहामध्ये प्रवेश करायचा असेल तर बाहेरचा सेवा नावाचा दारवंटा ओलांडल्याशिवाय आतमध्ये प्रवेश करता येत. तर तुम्ही म्हणाल ताई हे दारवंटा कुरुठा हे आम्हाला काही कळत. मराठी भाषा इतकी सोपी आहे, सोज्वळ आहे. साच आणि मावळा मितलू आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताची, किंवा इतकी श्रीमंत आहे माझी मराठी भाषा. माझ्या मराठाची बोल कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन. माऊली म्हणतात. पण तरी आम्हाला काही काही शब्दाचा अर्थच कळते नाही. इंग्लिशमध्ये सांगितलं का लवकर कळतं, इंग्लिशमध्ये सांगितलं का लवकर कळतं. आमची म्हातारी आजी सुद्धा आता इंग्लिशच करते, बोलायला लागली. सुनबाई जर पोळ्यात करीत असली ना, आतमध्ये आल्यानंतर सुनबाई जरा फास्ट होऊन जाऊ दे ना, पाहुण्यांना भूक लागली. फास्ट म्हणजे माहिती पण आम्हाला एवढी इंग्लिश आवडायला लागली आहे. पण मराठी भाषा किती सोपी. मग सांगा बरं, दारवंटा म्हणजे काय? काय दारवंटा म्हणजे उंबरा. उंबरा जो आता घरातून हरवत चाललाय आपल्या. आता फ्लॅट सिस्टीम मध्ये कुठून आला उंबरा? अजिबात उंबरा राहिला नाही घराला. उंबरा म्हणजे मर्यादा होती. उंबरा म्हणजे मर्यादा. बाहेरून आलेल्या पाहुण्यानं जर दुसऱ्याच्या घरात जात असताना त्याचा उंबरा ओलांडायचं म्हणजे काय? तुमच्या पदाचा, पैशाचा, संपत्तीचा जो काही अभिमान आहे ना, तो कुठं? उंबऱ्याच्या आत गेल्यावर नाही, जिथं गेला तसं व्हावं माणसाने. बरोबर ना? घरी गेल्यावर घरासारखं, कीर्तनात आल्यावर कीर्तनासारखं, सिनेमाला गेल्यावर जाऊ नका, कीर्तन चालू आहे तोपर्यंत. पण सांगायचं तात्पर्य जिथं गेला तसं झालं पाहिजे. नाहीतर आपल्या पदाचा, पैशाचा, इस्टेटीचा, संपत्तीचा आणि आपल्या डिग्र्यांचा अभिमान कशाला पाहिजे हो? याच्यासाठी उंबरा होता. उंबरा म्हणजे सुरक्षा होती, ती घराची सुरक्षा होती. आमच्या माता माऊल्या सांगायच्या, घराच्या बाहेर पडताना डोक्यावर पदर घ्यावा असं सांगत होत्या ना. म्हणजे मर्यादेचं भान ठेवावं असं त्यांचं सांगणं होतं. म्हणून घराला उंबरा पाहिजे. पण आता तो राहिला नाही, हे आपलं दुर्दैव आहे. पण माऊली म्हणतात, त्या सेवा नावाचा उंबरठा ओलांडल्याशिवाय तुम्हाला ज्ञानप्राप्ती होणार नाही. जीवनात जर ज्ञानप्राप्ती पाहिजे असेल तर सेवा करा. मग सेवेचे अनेक प्रकार आहेत. त्यात सेवेचे प्रकार सांगेन. पहिला प्रकार देहसेवा. आताचे माणसं देहसेवेत एवढे बिझी आहे का टाइम लावून मोजून घ्या, 20 मिनिटं तरी आंघोळीला. त्यात साबण किती प्रकारचे, शॅम्पू किती प्रकारचे, कंडिशनर किती प्रकारचे. ही झाली देहसेवा. माणसाच्या देहाच्या सेवेसाठी माणूस काय काय करत नाही हो. देहाला नटवण्यासाठी, देहाच्या स्वच्छतेसाठी एवढे विज्ञानानं क्रांती केली की त्यांचे नाव माहित नाही. एवढे साबण निघाले, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी निघाल्या. पण लक्षात ठेवा ना, मनाच्या स्वच्छतेचं काय आहे? मनाच्या स्वच्छतेचं काय? तर म्हटलंय, कथा मात्रेक जीवनम. मनाच्या स्वच्छतेचं साधन म्हणजे कीर्तन आहे, भजन आहे, कथा आहे, प्रभूचं नाम आहे, हरीचं नाम आहे. काय आहे? मनाच्या स्वच्छतेचं साधन आहे.
म्हणून सेवा महत्वाची. चला पुढे. देहसेवा झाली, कुटुंब सेवा. काही काही फक्त स्वतःच्याच कुटुंबात रमलेले आहे, शेजारच्या झोपडीतले आजोबा उपाशी आहे, पण आम्हाला काही गरज. कुणाच्या तरी घरातली आजी आजारी आहे, पण तिला दवाखान्यात नेण्याची चिंता आम्ही नाही करणार, कारण फक्त मी, हम दो हमारे दो अशी फॅशन आली असं आहे. पण देहसेवा, कुटुंब सेवा. पण महाराज म्हणतात संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा. करिता या सेवा कुटुंबाची. संसार तापे तापलो मी देवा. मला या सेवेत काही इच्छा नाही. तुकाराम महाराज म्हणतात मला आता या सेवेत इंटरेस्ट राहिलेला नाही, तर मला कोणती सेवा पाहिजे? संतांची सेवा पाहिजे, देवाची सेवा पाहिजे, देशाची सेवा माझ्या हातून घडली पाहिजे. जाता जाता या अभंगात तुकोबराय सांगतात, जी जी सज्जन माणसं या समाजामध्ये शांती आणि क्रांती निर्माण करण्याचं काम करत आहेत ना, अशा अशा सद्ग्रस्तांची सेवा माझ्या हातून घडो. अभंगाचं शेवटचं. तुका मने माझा घडो त्याची सेवा. हो, तुका मने माझा घडो त्याची सेवा. हो तुका भले
थोडी कन्या पुत्र होती जैसा थोडी कन्या पुत्र होती जैसा सर्वांनी एकदा प्रेमाने टाळी वाजवा बरं. जे जागे असतील त्यांनी वाजवा. आहे का जागे? टाळ्या वाजलेच नाही म्हणजे झोपलेच तुम्ही. वा. तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही असं सेवेचं महत्त्व तुकोबराय जाता जाता सांगतात. असो अल्पशा वेळेमध्ये जे काही बोलण्याचा प्रयत्न केला, जे चांगलं असेल ते घ्या, जे वाईट असेल ते माझं मला परत करा. असं बऱ्याच कीर्तनात मी सांगते. प्रत्येक कीर्तनात सांगणं आपलं काम आहे नाही का. एकदा काय झालं, कीर्तन संपलं निघालो असं घरी आम्ही. चप्पल शोधायला लागले मी जाता जाता. चप्पल काही सापडेना. नवीनच घेतली होती, भरपूर महागाची होती. लग्न सराई चालू होती. जाता जाता एक लग्न करूनच आलो होतो. मग आता कशी असेल तुम्ही सांगा बरं. चप्पल मला सापडेना. जवळच एक ताई होत्या, त्यांच्या पायात मला चप्पल दिसली. हो ताई, चुकल्या तुम्ही, माझी चप्पल घातली, माझी माझी. तर तेव्हा म्हटलं ताई माझं काय चुकलं बरं, तुम्हीच म्हटलं ना चांगलं घ्या आणि वाईट आम्हाला द्या. मग माझी वाईट झाली तर घ्या तुम्हाला. असो पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे करावी तैसी केली कटकट वाकुडे की नीट देव जाणे. जे चांगलं असेल ते घ्या, जे चुकलं असेल ते माझं मला परत करा. आजच्या या प्रसंगी कार्यक्रमासाठी साथ करणारे सर्व गुणीजन मंडळी, परिसरातील गायक वादक सर्वच मंडळी या ठिकाणी सर्वांनी गोड अशी साथ केलेली आहे. यानंतर तुम्ही नामोलिक करून सर्वांचे आभार प्रदर्शन करणारच आहे. त्यामुळे मी काही जास्त वेळ घेत नाही. वेळेच्या अभावी फक्त दादापासून या शेवटच्या विनयकरी दादांपर्यंत सगळ्यांचे एकत्रित मी नावं घेते. आणि सर्व गायक मंडळी असतील, टाळकरी मंडळी असतील, तरुण असतील, वृद्ध असतील, लहान बालक असतील आणि खास करून या कन्या बघा या ठिकाणी गोड कौतुक करावं त्यांचं तेवढं थोडंच आहे. म्हणून सर्वांनी गोड अशी साथ केली. मृदंगमणी वा सुंदर, दोघंही मृदंगमणी अगदी सुंदर गोड अशी साथ त्यांनी केलेली आहे आणि म्हणूनच त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करते. त्यानंतर ज्यांनी मला स्वराची साथ केलेली आहे, हार्मोनियमची ज्यांनी साथ केलेली आहे, असे आमचे सुंदर या ठिकाणी बाबांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याच पद्धतीने साऊंड सिस्टम सुद्धा फार गोड आहे, सुंदर आहे. मंडपही फार सुंदर आहे. तुमचाच आहे ना? काय नाव आहे सिस्टमचं? जय जनार्दन. वा, खूप सुंदर. टाळी वाजवून आपण त्यांचं सुद्धा कौतुक करूया. आणि त्यानंतर या ठिकाणी कीर्तनाचं चित्रीकरण सुद्धा चालू आहे. गजर माऊलीचा या चॅनलवरती तुम्हाला ही सेवा पुन्हा पुन्हा यूट्यूबला ऐकण्यासाठी मिळेल. म्हणून दादांचं सुद्धा या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. ज्यांनी मला आजच्या सेवेसाठी आमंत्रित केलं अशी अनवट फॅमिली, त्यांनी सुद्धा या ठिकाणी आमंत्रित केलं आणि मला ही फार मोठी संधी दिली. त्याबद्दल त्यांचे सुद्धा या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. म्हणूनच सर्वच वातावरण छान आहे. ऐकणारे श्रोते सुद्धा फार तुम्ही गोड आहात. तुम्ही सुद्धा माझ्या अज्ञान बालकाचे बोबडे बोल आज गोड करून घेतले. त्याबद्दल सर्व श्रोतवृंदाचं खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी सगळ्यांना धन्यवाद देते. माझ्यासोबत आलेले सर्व माझी फॅमिली असतील, आमच्या परिचयातले सर्व टीचर कंपनी असेल, तेही या ठिकाणी आज उपस्थित आहे. त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करते. अजून ज्ञात अज्ञात परिसरातील कोणी संत महंत असतील त्यांचे सुद्धा एकत्रित नाव घेते. सर्वांचे आभार व्यक्त करते. उशीर बराच झालेला आहे. आज आधीच कार्यक्रमाला उशीर झालाय, त्यामुळे बघा. असो या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देऊन भगवंताच्या चरणाला स्पर्श करून माझ्या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर